कर्मचाऱ्यांची हाणामारी झाली आहे। बॉटलमध्ये पेट्रोल देण्याच्या मागणीनंतर ही हाणामारी झाली। 4 जण यामध्ये जखमी झाले। बुलडाण्यामध्ये डिझेलसाठी पाण्याची टाकी घेऊन ग्राहक पंपावर आले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल संपलं आणि वाहनांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या। अमरावतीमध्ये जिथे पेट्रोल उपलब्ध आहे तिथे देखील चालकांच्या रांगा लागल्या आहेत। मुंबईतील वडाळ्यात पेट्रोल पंपावर बाईकस्वार आणि कार चालकांनी गर्दी केली। नागरिक अतिरिक्त पेट्रोल भरत असल्याची तक्रार पंप कर्मचारी करतायत। पेट्रोल संपणार नाही, गर्दी करू नका असंही आवाहन कर्मचारी करतायत। ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत। पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याच्या अफवांमुळे वाहनधारक जास्तीत जास्त पेट्रोल डिझेल भरताना दिसतायत। पेट्रोल पंप चालकानं ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देणं बंद केलंय। भारतीय बाजारातील खाजगी इंधन कंपनी असलेल्या न्यायरा एनर्जीनं पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे। पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी वाढवण्यात आलंय। त्यामुळे पेट्रोल 109 रुपये 27 पैसे आणि डिझेल 93 रुपये 58 पैशांपर्यंत दर गेलेत। त्यामुळे पेट्रोलचे 109 रुपये 27 पैसे आणि डिझेलचे 93 रुपये 58 पैशांपर्यंत दर गेलेत। भोकरदन तालुक्यातल्या हसनाबादमधील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल डिझेल भरून घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक कॅन घेऊन सकाळपासूनच पेट्रोल पंपावर दाखल झालेत। पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनधारकांनी जवळपास 1 किलोमीटर पर्यंत रांगा लावल्यात। सिंधुदुर्गातही इंधन तुटवडा जाणवतोय। अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेल वितरणाबाबत कडक निर्बंध लावण्यात आले। पेट्रोल पंपांवर कॅन, बाटली, डबे यात पेट्रोल आणि डिझेल देण्यास मनाई करण्यात आली। इंधनाचा पुरवठा सुलभ मार्गाने व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या पेट्रोल पंप चालक आणि व्यवस्थापकांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला।